नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, काल या आपल्या ITIच्या ऑफिशियल पोर्टलवर ITI स्पॉट राऊंड संबंधित संपूर्ण जो डिटेल टाइम टेबल आहे तो डिटेल टाइम टेबल अपलोड करण्यात आलेला आहे। हा स्पॉट राऊंड कधी राबवला जाणार आहे, तो ऑनलाईन पद्धतीने आहे का ऑफलाईन पद्धतीने आहे, विद्यार्थ्यांनी यामध्ये काय करायला पाहिजे, कोणते विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि कोणते विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही, त्यासोबतच कोणत्या तारखेला विद्यार्थ्याला काय करायचं याची संपूर्ण माहिती आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि तो टाइम टेबल कोणता आहे याची माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुमचा आजपर्यंत ITIला नंबर लागला नसेल आणि स्पॉट राऊंडची तयारी तुम्ही जर करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा होणार आहे। चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, सुरुवातीला आपण जाणून घेऊया हा स्पॉट राऊंड म्हणजे नेमका काय असतो। काही ठिकाणी याला स्पॉट राऊंड म्हणलं जातं, कोणी याला काउन्सिलिंग राऊंड म्हटलं जातं। तर हा जो राऊंड असतात ITIचे जे 4 राऊंड आहेत, तर ते 4 राऊंड भरताना जे जागे शिल्लक आहेत ते जागे भरण्यासाठी याला स्पॉट राऊंड किंवा काउन्सिलिंग राऊंड अशा प्रकारचा राऊंड इथं राबवलं जातं। आता या राऊंड मध्ये कोणाला सहभागी होता येतं, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। आजपर्यंत म्हणजे या 1 ते 4 राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्ज घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही। तर आपल्याला माहित असेल की पहिल्या राऊंडचा काही नियम होता, दुसरा, तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडचे काही नियम होते। तर त्या राऊंड मध्ये ही विद्यार्थ्यांना त्या नियमामुळे काही विद्यार्थ्यांना दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंड मध्ये नंबर लागलेलाच नाही। असे सर्व विद्यार्थी या काउन्सिलिंग राऊंड मध्ये सहभागी होऊ शकतात। जसं की पहिल्या विद्यार्थ्याचा नंबर लागला होता फॉर एखाद्या ट्रेडला, पण त्याचा पहिलाच ऑप्शन होता, पण त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही। आता पहिल्या राऊंडचा नियम असल्यामुळे त्याला पुढच्या 3 राऊंड मध्ये नंबर लागलेला नाही, असे विद्यार्थीही यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात। त्यानंतर जे विद्यार्थ्यांना आतापर्यंत नंबर लागलेलाच नाही असेही सर्व विद्यार्थी या स्पॉट राऊंड किंवा काउन्सिलिंग राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकतात। जे विद्यार्थ्यांना राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन होतं ते करता आलं नाही, पण आज मात्र नव्याने रजिस्ट्रेशन करतायत अशा सर्व विद्यार्थ्यांना या काउन्सिलिंग राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येणार आहे। म्हणजेच काय, ज्या विद्यार्थ्यांनी ITI मध्ये प्रवेश घेतला आहे, त्यांचा प्रवेश अर्ज निश्चित केला आहे, अशा विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही। हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता जे विद्यार्थी आहेत ज्यांचा आतापर्यंत नंबर लागलेला नाही किंवा आज नव्याने अर्ज भरून आपला ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन करत आहेत, त्या विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा ITI मध्ये नंबर लागलेला नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना या काउन्सिलिंग राऊंड मध्ये प्रवेश घेता येणार आहे। मग आता प्रश्न येतो की हा काउन्सिलिंग राऊंड कधी राबवला जाणार आहे आणि याचा डिटेल टाइम टेबल काय आहे। तर मित्रांनो, आज आहे 2 ऑगस्ट 2026। ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अर्ज भरलेला नाही असेही विद्यार्थी, म्हणजे नवीन अर्ज भरण्याची जी तारीख आहे ते 7 ऑगस्ट 2026 पर्यंत हे नवीन अर्ज या ठिकाणी भरू शकतात। पण याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे तर त्यांना डबल रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही। जे विद्यार्थी आतापर्यंत अर्ज आपला भरले नसतील अशा विद्यार्थ्यांना सोय म्हणून या ठिकाणी 7 ऑगस्ट 2026 पर्यंत नव्याने अर्ज हे भरू शकतात। नव्याने अर्ज भरलेले संपूर्ण विद्यार्थी काउन्सिलिंग राऊंड मध्ये सहभागी होता येणार आहेत। तर त्यासाठी शेवटची डेट आहे 7 ऑगस्ट 2026 पर्यंत विद्यार्थी नव्याने अर्ज भरतील आणि आपला ऍप्लिकेशन फॉर्म जवळच्या ITI मध्ये जाऊन त्याला कन्फर्मेशनही करून घेतील। मग आता 8 ऑगस्ट 2026 रोजी ज्या पद्धतीने आपल्याला प्रोविजनल मेरिट यादी आली होती, फायनल मेरिट यादी आली होती, त्याच पद्धतीने 8 ऑगस्ट 2026 रोजी तुम्हाला प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे। ही गुणवत्ता यादी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल किंवा तुम्हाला SMS ही मिळणार आहे। तर त्याचा जो टाइम आहे तो 8 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5 वाजता तुम्हाला SMS येईल आणि त्या SMS मध्ये तुम्हाला तुमचा मेरिट क्रमांक किती आहे हे समजणार आहे। आता जे विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेतलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा नंबर इथून कट होणार आहे। जे महाराष्ट्रातून आता एकूण विद्यार्थी किती राहिलेत म्हणजे प्रवेश घेण्यासाठी, त्यांनी आपला रजिस्ट्रेशन तर केलेला आहे पण त्यांनी कुठल्याही ITIला प्रवेश घेतला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना हा
गुणवत्ता यादीचा SMS तुम्हाला मिळणार आहे, ज्याचा टाइम आहे 8 ऑगस्ट 2026. आता गुणवत्ता यादी तुम्हाला मिळालेली आहे 9 ऑगस्ट 2026 आणि 10 ऑगस्ट 2026 या 2 दिवसामध्ये तुमच्या प्रवेश खात्यामध्ये लॉग इन करून तुम्हाला अटेंडन्स मार्क करायची आहे. म्हणजे त्या ITI चे तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे याचे सर्व तुम्हाला या ठिकाणी वेकेन्सी रिपोर्ट डाउनलोड करून त्याचा डाटा तयार करायचा आहे आणि 9 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट या 2 दिवसामध्ये ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं अटेंडन्स द्यायची आहे. आता ज्यावेळेस तुम्ही अटेंडन्स देशाल त्यावेळेसच तुम्ही काउन्सिलिंग राऊंड मध्ये सहभागी होता येणार आहे. अटेंडन्स देण्यासाठी तुम्ही जवळच्या कॉलेजलाही भेट देऊ शकता किंवा स्वतः आपल्या प्रवेश खात्यात लॉग इन करून तुम्ही स्वतःही मार्क ॲज अटेंडन्स देऊ शकता. आता ते स्वतः कशा पद्धतीने द्यायची याचा डिटेल व्हिडिओ मी 9 ऑगस्ट 2026 ला तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. तोपर्यंत तुम्हाला फक्त माहिती द्यायची आहे 9 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट हे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत, कारण की जर तुम्ही ऑनलाईन अटेंडन्स दिली नाही तर तुम्ही काउन्सिलिंग राऊंड मधून बाद होणार आहात. म्हणून 9 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट रोजी स्वतः किंवा जवळच्या ITI मध्ये जाऊन तुम्हाला लॉग इन करून तुम्ही आपल्या अटेंडन्स हे देऊ शकता. 9 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. 11 ऑगस्ट 2026 रोजी तुम्हाला कुठल्या ITI ला प्रेझेंट राहायचं आहे आणि किती वाजता तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे याचाही टाइम तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येतो. म्हणजेच 11 ऑगस्ट 2026 रोजी डेट, टाइम, ठिकाण हे संपूर्ण तुम्हाला पाहता येणार आहे आणि याची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या प्रवेश खात्यामध्ये लॉग इन करून हे पाहता येणार आहे. कशा पद्धतीने पाहायचंय, डेट वेळ आल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण माहिती या चॅनलवर अपलोड मिळणारच आहे. म्हणून चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे ज्यावेळेसही मी तो लेटेस्ट अपडेट पब्लिश करेल तुम्हाला लवकरात लवकर तो नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळणार आहे. आता आपण 9 आणि 10 ऑगस्ट रोजी अटेंडन्स दिली. 11 ऑगस्टला आपल्याला माहित झालेलं आहे कोणत्या कॉलेजमध्ये किती वाजता प्रेझेंट राहायचं आहे. मग आता 12 आणि 13 ऑगस्ट रोजी आपल्याला प्रत्यक्ष त्या संस्थेमध्ये जाऊन काउन्सिलिंग राऊंडसाठी उपस्थित राहायचं आहे. 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट रोजी तुम्हाला जर जो ट्रेड मिळालेला आहे तो जर तुम्हाला आवडीचा असेल तर तुम्हाला लगेच तिथं प्रवेशही मिळणार आहे. याचा जो टाइम आहे तो 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट यामध्ये राहणार आहे. आता हे जे होतं आपण पाहिलं तो स्पॉट राऊंड म्हणजे काउन्सिलिंग राऊंडचा डिटेल टाइम टेबल जे स्वतः विद्यार्थी या ठिकाणी करणार आहेत, ज्यामध्ये 7 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज भरणं, त्यानंतर 8 ऑगस्टला तुम्हाला गुणवत्ता यादीचा मेसेज येणं, 9 आणि 10 ऑगस्ट रोजी तुम्हाला अटेंडन्स मार्क करणं, 11 ऑगस्ट रोजी तुम्हाला डेट, टाइम, ठिकाण कळवणं, 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट रोजी तुम्हाला प्रत्यक्ष त्या संबंधित ITI मध्ये हजर राहणं. आता हे आपण संपूर्ण पाहिले समुपदेशन फेरी क्रमांक 1. संस्थास्तरीय समुपदेशन फेरी क्रमांक 1 संपल्याच्या नंतर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी ही 2 राबवले जाणार आहे 17 ऑगस्ट 2026 ते 22 ऑगस्ट 2026 च्या दरम्यान. पण मित्रांनो, जी पहिली संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आहे यामध्येच तुम्हाला मॅक्झिमम जागे हे मिळणार आहेत. जे जागे पहिल्या संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये भरले नाहीत तर तेच जागे तुम्हाला इथं सेकंड संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये मिळणार आहेत. पण आपल्याला दुसऱ्या संस्थास्तरीय समुपदेशन फेरीची वाट पाहायची नाही. पहिल्याच जो संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आहे यामध्ये आपल्याला पार्टिसिपेट करून चांगला आपल्याला जो आवडीचा ट्रेड आहे तो आपल्याला मिळवायचा आहे. त्यासाठी 9 आणि 10 ऑगस्ट हे अत्यंत महत्त्वाचे तारीख आहेत. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अटेंडन्स द्यायची आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं संस्थास्तरीय समुपदेशन फेरी क्रमांक 1 चा डिटेल टाइम टेबल. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन आणि अपडेटेड माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.